आम्ही किती वर्षांना आता फॅमिली आली 7 वर्षांनी केली आम्ही पार्टी. ती मजा ना आमच्या सगळ्या भाऊ बहिणी सगळ्या भाऊ आण बहिणी आण जावय आण मुलगे आण नातू आण सगळ्यांची वर्षाची झाली मजा. खूप मजेत आलो आम्ही. अशा नाचलून नाचलून गाणी बोलली तसं खावाला तसं बर्थडे तसा नाही हॅपी बर्थडे. आता काय काय करायचं. माझा पण नवरा आला सगळे आली माझी मुलं आली नातू आले सगळी फॅमिली आली. लग्नाच्या नंतर लग्नाच्या नंतर आम्ही या टायमाशी भेटलो सर्व नन्ना भावजय जावय सगळे जण भेटलो आम्ही. फूलों में खुशबू है इस दिल में एक तू है जन्मों के साथी हम साथ साथ हैं जन्मों के साथी हम साथ साथ हैं. नैनों में ज्योति है सीपी में मोती है जन्म के साथी हम साथ साथ हैं जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जैसे हंसों के संग हंसिनी जैसे चंदा में है चांदनी जैसे कवियों की हो भावना जैसे मन में कोई कामना दियार बाती हम साथ साथ हैं जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जैसे आँखों में हो शोखियाँ जैसे होठों पे हो सुर्खियाँ जैसे सावन में छावे जिया जैसे सजनी के संग हो पिया दियार बाती हम साथ साथ हैं जन्मों के साथी हम साथ साथ हैं. फूलों में खुशबू है इस दिल में एक तू है जन्मों के साथी हम साथ साथ हैं जन्मों के साथी हम साथ साथ हैं.
हा घ्या. ए, उभ्या आहे ना, उभ्या आहे. हा धरा लावू दे ना Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. I was afraid that maybe you thought you were above me, that I was only fooling myself to think you'd love me. But then tonight you said you couldn't live without me. The roundabout me, you wanted to stay. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy
1, 2, 3. अजून एक. नमस्कार, मी रिकी अरुण शेंडे आणि भांजी परिवार म्हणजे नानूबाई किसन भांजी यांच्या घराकडून आमची पहिली उपस्थिती आणि त्या उपस्थितीबद्दल आमचे जे डोंगरी गलीचे तरुण मंडळ शिवसृष्टी हॉल बद्दल आम्ही एक पहिला महिला बुक केला आणि त्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार. ओके. दुसरी गोष्ट, हे आहेत आमच्या सोबत तरुण विश्वनाथ भांजी. ओके. तर तरुण विश्वनाथ भांजी, तुम्हाला मला एकच प्रश्न आहे की भांजी फॅमिलीमध्ये तुम्हाला आज प्रथम सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज आपली अशी एकमेव अशी फॅमिली पार्टी जी आज झाली त्याबद्दल तुमचं मनोगत व्यक्त करा थोडक्यामध्ये. ऍक्च्युली खूप टायमानंतर आमची फॅमिली एकत्र आलेली आहे आणि हे अशा माहोल आपल्याला बघायला लवकर भेटत नाही. फॅमिली लवकर एकत्र होत नाही आणि आपली फॅमिली अशी लवकर एकत्र झालेली आहे हे बघून आम्हाला खूप बरं वाटलेलं. तुम्हाला अजून काय वाटते, तुम्ही सांगू शकता? मला तर खूप छान वाटतं. फक्त विषय हा आहे की आज हा इतक्या वर्षानंतर आपला हा घरगुती सोहळा आणि आज आपल्या घरातले सर्व काही बांधव, महिला मंडळ, भाऊ बहिणी, काकू, मामा, मामी आणि आमचे असे हे जावई ज्यामध्ये आहे सर्वात श्रेष्ठ माणिक कोहली उर्फ लाहे. त्यानंतर आले आमचे अरुण शेंडे माझे लाडके फादर. तसेच हे आमचे शांताराम अंकल नामा. तर त्यांसाठी तुम्ही आलात आणि हा भांजी फॅमिलीसाठी थोडा वेळ दिलात. आणि तसेच मधुकर विश्वनाथ किसन भांजी आणि त्याबद्दल जे काही आज यांच्या स्वरूपाने जी काय आज गोष्ट घडली त्यासोबत यांचं एकच वैशिष्ट्य आहे की यांच्या ज्या लाडक्या ज्या बायका उर्फ माणिक लाहे सोबत वासंती लाहे, शांताराम नशिबा सोबत मणी मावशी आमची लाडकी, तसेच अरुण मोतीराम शेंडे सोबत जयवंती शेंडे, मधुकर किसन भांजी सोबत आमची मीना मामी, तसेच विश्वनाथ भांजी कडून हा आमचा स्वयंवर रेवटी मामी. आणि या जागतिक भांजी परिवारामध्ये जो काय बदलाव आला त्या बदलाबद्दल आज एवढी निर्माण सेना झाली. ही सेनामध्ये आमचं एकच कर्तृत्व आहे की या कर्तृत्वामध्ये आमचा असा भांजी नानू भांजी हा आपला परिवार एकमेव सदैव हा स्थिरपणे आणि या सर्व आपल्या इच्छुक सभासदांना उमेदवारांना या मनापासून लाडक्या शुभेच्छा. तसेच अजून शिल्लक आहेत, पिक्चर अभी बाकी है. ये आया हमारा रमेश कटा आया, ये हमारा सुवर्णा, और उसके बाद जो चला रंजीत, उसके नाम में जीत है, इसके लिए रंजीत. और उसके बाद ये इनके बाद पीछे छुपे हुए हैं निशा कोहली, मतलब उसके नामों में शाही, निशा शाही. और खुद अपने जो प्रमोटर जैसे कि फोटोग्राफर उनका नाम है प्रकाश कोहली. सेल्फी टर्न मार दो. और प्रकाश के साथ है मयूर कोहली एक्टर. दूसरी बात, प्रकाश के नाम में प्रकाश है और ऐसा ही भांजी के परिवार में प्रकाश आने दो. क्या बात है. और सुनो जैसे कि और हमारे आज के
सर्वात मोठे आमचे लाडके प्लीज कम 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 सर्वात मोठे लाडके मेरे दादा रंजीत दादा राजाजी दादा, उसके बाद प्रकाश दादा, और उसके बाद नशिबा आपले रिस्पेक्टेड एकमेव हे आमचे लाडके जे आमचे नेवल डॉक कार्यप्रवासी असेच काम करत सतत राहत होते त्याप्रमाणे आणि आज पूर्ण जागतिक कारभार यांनी सांभाळला त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार. ठीक आहे. आणि माझ्या सर्व लाडक्या मित्र भावांनो, या लाडक्या फ्रेंड आणि लाडक्या शेता सुजा अश्विनी, दुसरी गोष्ट आमचे लाडके मोनिश भांजी सोबत वैष्णवी एक्सप्रेस चालू आज यांची उपस्थिती आमच्यासाठी कायम आहे. दुसरी गोष्ट वहिनी सुमित सोबत आमची लाडकी वहिनी अश्विनी. नानूबाई परिवार फॅमिली गेट टुगेदर एक आगळा वेगळा सोहळा बोलावा लागेल, कारण कमीत कमी माझ्या लग्नानंतर तरी आपण पहिल्यांदाच भेटतोय आणि एका हाकेला सगळेजण एकत्रपणे उभे राहिले त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा. आणि या परिवाराची शान मिस्टर रिकी शेंडे आता सर्वांची ओळख करून देणार आहेत. नमस्कार, माय सेल्फ रिकी अरुण शेंडे उर्फ माझा बिझनेस आहे रिअल इस्टेट. आय एम मार्केटिंग. मला सर्वात मोठी गोष्ट की या जागेमध्ये आज उपस्थित राहिल्याबद्दल सर्व नानूबाई फॅमिली उर्फ भांजी फॅमिलींचे हार्दिक स्वागत आणि आभार. आणि त्याच्या अगोदर सर्व डोंगरीकर तरुण मंडळांचे मी हार्दिक आभार मानत आहोत, कारण हा जो सोहळा झाला हा यांच्या शिवसृष्टी हॉलवर जो एकमेव असा आमचा आज हा परिवार एका सोबत आला त्याबद्दल त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. तसेच मी सांगू इच्छितो हे उपस्थित मान्यकरी माणिक देवजी कोली सोबत उभे राहा आमच्या या स्टेजवर मंचावर. आणि हे जे असे आहेत हे सर्वांना एकत्र घेऊन चालणारे असे एकमेव असे हे माझे लाडके मामा आहेत. दुसरी गोष्ट, आणि अडचणीला कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही वेळी काही सुद्धा कोणाच्या घरी भांजी इतर बंधू आमच्या घरामध्ये काही झालं या इतर फॅमिलीमध्ये असे हे धावत येणारे आमचे असे एकमेव माणिक रिस्पेक्टेड माणिक कोली. तसेच प्लीज तसेच आणि हे यांचे लाडकी यांचे रिस्पेक्टेड होम मिनिस्टर आणि माणिक कोली यांची यांची ही एकदम थोडक्यामध्ये सांगणं यांचे माझे शब्दच नाही यांच्यासाठी. यांचं असं नाव आहे की वासंती कोळी, पण यांचं असं सांगायला भरपूर काही आहे. पण आता सध्या एकच आहे की तुम्ही फक्त हसत राहा, जगत राहा. आणि त्यांच्या या एकमेव अशा या 3 बहिणी जयवंती, मणीबाई, वासंती आणि यांचे जे भाऊ यांचे ही आमची मीना मामी सोबत आहेत रेवटी मामी स्माईल. आणि या अशाच बंधू लोकांना, बहिणींना, काकींना, आईंना, माईंना हा माझा सप्रेम नमस्कार. ओके. तसेच महिला मंडळ आणि हे आमचे उपस्थित सुवर्ण रमेश कठीण आणि तसेच
तसेच निशा, वहिनी, ताई, आई, माई, पक्का विचार करा, जवळ या सुद्धा अशा या एकच लायेच्या, मायेच्या, घरच्या, या एकच बहिणी सारखं प्रेम या माणिक, वासंती या दोघांनी असं दिलं, त्याबद्दल तुमचे आणि सर्वांचे आभार. दुसरी गोष्ट ही आमचे आणि मावशी यांच्या सोबत हे आमचे शांताराम मामा लाडके प्रिय यांच्या सोबत आमचा लाडका अंश हाय हॅलो. पण आज एका माणसाची उपस्थिती कमी आहे, तो म्हणजे अजय दादा लाडका नशिबा. त्याला आपण लय आठवण करतो आणि पण त्यांची आठवण आपल्यामध्ये अश्विनी आहे. अश्विनी मध्ये एकच गोष्ट आहे, अश्विनी नावामध्ये विण आहे म्हणून ती अश्विनी आहे. ओके प्लीज सेट. परत तिसरं जे आहे हे आमचं आहे शेंडे परिवार. त्यामध्ये ही लाडकी ही आहे जयवंती अरुण शेंडे. ही माझी आई लाडकी मायेची सावली आणि यांचा सावला हे आमचे रिस्पेक्टेड अरुण शेंडे जे लाडके, सर्वात लाडके, महत्वाचे. यांना एकच शौक कोणता? फक्त व्यायाम. आणि या व्यायामासाठी हे पूर्ण जग प्रसिद्ध आहे. दुसरी गोष्ट, या अरुण शेंडेचे 2 मित्र कोण? विकी शेंडे आणि सरी शेंडे. आणि या 2 लाडक्या शेता सुजाता. तसेच जे आपले सर्वात लाडके आमचे हे रमेश कठीण आणि यांच्या सोबत यांचे असे सुवर्णा कठीण आणि सर्वांनी भावाची या सुवर्णताईने आमच्या या शेंडे बोलतो भांजी परिवारासाठी जो काही सोला केला, सोल्यासाठी जी काही यांनी मेहनत केली त्या मेहनतीबद्दल यांचे हार्दिक आभार. माझा प्रेमाचा नवरा. आमचे लाडके नमस्कार, यांचं नाव आहे मधुकर किसन भांजी. दुसरी गोष्ट आहे हे सिप इंटरनॅशनल गोल्ड कंपनी. हे आमचे लाडके, तसे हे व्यायाम प्रेमालू आणि यांची एकच प्रेमालू ही आहे. यांचे लाडकी होम मिनिस्टर आणि तसेच जीवाची सुद्धा, म्हणजे यांच्याशिवाय ते जेवत नाही आणि दुसरी जेवत यांना यांच्याशिवाय करमत नाही. म्हणून हे आमचे भांजी परिवाराचे मेन फाउंडेशन. अजून मेरा नंबर आ गया और मेरे को हैप्पी उस बात का है क्योंकि ये भले लेट है या पहले, लेकिन इसके नाम में रोहन है. रोहन बोले कौन? रोहन बोले सुवर्ण के बाद आता है पूजा, क्योंकि सुवर्ण की अगर कोई भी चीज खरीदी है सोने की तो उसके पहले क्या करते हैं? पूजा. इसके लिए सुवर्ण, इसके लिए आप 2 बार कुछ बोल सकते हो. बस धन्यवाद. ये हमारा मोनिश भाई और मोनिश के बाद प्यारी भाभी. और दूसरी बात, भाभी का नाम भाभी आप खुद बताओ, क्योंकि आपका ये साल का नया प्रारंभ है भांजी फैमिली के लिए. तो मेरे हाथ पे नहीं, भाभी के हाथ पे. ठीक है, तो प्लीज मोनिश भाई, अश्विनी मैडम, अश्विनी वैष्णवी भाभी, सॉरी, बट आप एक दूसरे के लिए 2 बात बोलिए.
मेरे प्रिय भाईजनों बहनों, बस आपसे मुझे एक ही सवाल है, और वो सवाल ये है कि मेरे साथ आज खड़े हैं सुमित। सुमित का नाम मतलब सुग हटाओ मीत, मतलब सुमित। तो इनके साथ आज अश्विनी भाभी इधर है, अश्विनी भाभी आइए। भाभी इधर है, भाभी बच्चा सब इधर ही है। बच्चे को भी उठा लो। ये चलो, आप अपने स्वयंवर के लिए जो जो हो गए उनके बारे में आप कुछ बात करिए, कुछ भी बोल दो। तो हमारे प्यारे वो जो है जैसे है, हम खुश है और खुश रहेंगे, जियो और जीने दो। नानू अजीजा, नानू अजीजा। नमस्कार नमस्कार माझ्या प्रियजन वर्गांनो, आज मला शिवसृष्टी हॉल मध्ये डोंगरीगर तरुण मंडळ, आमच्या डोंगरीगर तरुण मंडळ तर्फे जो हॉल आम्हाला भेटला त्याबद्दल, त्या हॉल बद्दल आणि तुमचे हार्दिक आभार। तसेच आज आपण सोबत आहोत नानू आजी, माझी लाडकी आजी, एकमेव अशी आजी, आणि ती आजी माझी लय लाडाची होती। फक्त यामध्ये आपला एकच कमी आहे, तो तुम्ही सर्वजण विसरलात, तो आहे माझा केसरी मामा। दुसरी गोष्ट, केसरी मामा गेला नाही, आपल्या सोबत आहे, कारण आपल्या घरामध्ये काळा चहा होतो म्हणून त्याची आठवण होते, कारण त्याचा लाडका म्हणजे काळा चहा। आज केवढं काही झालं तरी पण आज आपल्या सोबत आपली एकमेव अशी फॅमिली उभी आहे। काही बसून आहात, काही उभे आहात, पण मला छान आनंद वाटतो या गोष्टीचा, कारण आपला एकच घेऊन चालला केसरी मामा, आणि सोबत प्रकाश दादा जो आपला घेऊन चालला। तसेच आज मला सांगू इच्छितो की आपण सर्वजण असे हसत खेळत राहा, आणि आपल्या घराचं, आपल्या बच्चूचं, आईचं, बाबांचं प्रत्येक गोष्टीत सर्वजण कॉपरेट करत जा, एकमेकांना सहकार्य करत जा, हीच माझी तुमच्यासाठी प्रार्थना आहे। कारण प्रार्थना ही करणं गरजेचं आहे, कारण माणूस उठल्यावर एकच गोष्ट करतो, प्रार्थना। म्हणून तुमच्याकडून मला फक्त एकच अपेक्षा आहे, ती फक्त आहे प्रार्थना, माझ्यासाठी नाही, फक्त एकमेकांसाठी। कारण प्रार्थना अशी आहे की प्रार्थना जेवढी कराल तेवढी कमी आहे। म्हणून आज फक्त तुमची उपस्थिती ही माझी भेट आहे, आणि त्या भेटीबद्दल तुमचे मनसोक्त आभार आहे। मला आपल्याकडून फक्त एकच सांगू इच्छितो, ही जी आजची पार्टी आणि या पार्टीमध्ये जो गोंधळ झाला, हा गोंधळ मला पुढे आयुष्यभर सतत करायचा आहे, एकट्या सोबत नाही, सर्वांसोबत। मग या गोंधळामध्ये आज आपण सर्व हजर राहिलेत, असेच मी सर्वांसाठी प्रार्थना करतो की आपल्याला पुढचा गोंधळ निर्माण नाही, तयार करायचा आहे। त्या तयारीसाठी आपल्याला फक्त आपली उपस्थिती ती दाखवायची आहे, आणि त्या उपस्थितीसाठी आता आपण ज्या पुढच्या कार्यक्रमासाठी जाणार आहोत ते, आणि त्या कार्यक्रमासाठी जाणारी व्यक्ती ती तुमची, एक मिनिट थांबा।
हा नमस्कार. तसेच मी सांगू इच्छितो की आपली जी नेक्स्ट पिकनिक होणार त्यासाठी तुमची उपस्थिती हा माझा तुमच्याकडून एक चांगला संदेश आहे. पण तो संदेश, त्या संदेशामध्ये कोणीही कारण न सांगता तुमची उपस्थिती राहणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. कारण नाही सांगायचं. आपण फक्त लोकांना कारण द्यायचं म्हणून जगायचं नाही. आपल्याकडून कारण लोकांना सांगायची, याबद्दल आपल्याला इकडे उपस्थिती राहिली आहे. समजलं? कारण नाही सांगायचं. कारण नाही. कारण मध्ये एक गोष्ट आहे. कोणती? कारण मध्ये रण आहे. कारण का काढला तर फक्त रण राहतो, म्हणून कारण नाही सांगायचं. आता फक्त कारणामध्ये रण आहे. का गेला तर फक्त रन करायचं, म्हणजे धावायचं. कुठे? बोल मी सांगितलं होतं. बोलायचं. सगळ्या महिला सोपऱ्या जुना सगळे जमले त्या बघितलंय बरं वाटलं. त्या चौरे पण उपस्थित आणि आपली सगळी जण पोऱ्या सुना सगळ्या असे जमून एकजुटीत राहूया आणि नेक्स्ट टाइम हर टाइमाला आता भेटूया कार्यक्रम करूया आणि आपण असं तेवढंच हे सगळे जमतील आपण एकसाथ आपण पोरं पण राहतील. त्या असेच नेक्स्ट टाइम पण आपण एकत्र येऊया आणि नानाजी बोल का बाबा बोल काजू बोल सगळ्यांना प्राऊड फील करूया का आपण एकसाथ आवाज उठवूया आणि असेच एकसाथ राहू. प्रश्न विचारू. चांगलं बोलत आहे. नमस्कार मंडळी. हे आहेत आमच्या घरातले सुजाता सनी शेंडे आणि वहिनी माझी, आणि ही माझी बायको लाडकी श्वेता रिकी शेंडे. हा यांचा आमचा मुलगा रीत शेंडे. हा यांचा मुलगा आन शेंडे. आणि ही आपली अशी लाडकी फॅमिली. त्याबद्दल मी काहीच बोलणार नाही, कारण या फॅमिली बद्दल जे काय बोलणार ते सुद्धा कमीच आहे, 2 शब्द. म्हणून फक्त या सध्याच्या मंचावर फक्त हे सुजाता वहिनी शेता फक्त दोघेच जण सांभाळ करतील. आणि आता तुमचा कार्यक्रम चालू ठेवा. बोलत का? नमस्कार नाना फॅमिली. वासुबारसच्या हार्दिक शुभेच्छा सर्व कुटुंब सहपरिवार. बोलतेच. नमस्कार भांजी फॅमिली सर्वांचं. नमस्कार भांजी फॅमिली. भरपूर वर्ष झाले म्हणजे आमची मीटिंग होत आहे पण काही निर्णय झालेला नाही आहे. आता सध्या आमच्या घरी आईला बघायला आलेले मरिका वहिनी, निशाताई आणि ते बोलत होते की आपण पार्टी करूया. बरीच वर्ष पार्टी राहतो पण आता ते जाऊन म्हणजे 14-15 वर्ष झाले त्याच्यानंतर एकत्र झालेली आहे फॅमिली. ते बघून भरपूर म्हणजे चांगलं वाटलेलं आहे. असंच म्हणजे परत ट्रिप काढून एकत्र व्हावे असं. हाय, फर्स्ट ऑफ ऑल हॅपी दिवाळी. मी सुजाता. नमस्कार. मी सांगू इच्छितो लग्नाच्या 14 ते 15 वर्षानंतर आमची पहिली पार्टी आहे. खूप आनंद झालेला आहे आणि खूप बरं वाटतंय आणि परत अशीच पार्ट्या होत राहाव्या असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यासाठी सुवर्णाताई, निशाताई आणि मयूरताई यांची खूप खूप थँक्यू. त्यांनीच ही पार्टी अरेंज केली. धन्यवाद.
काय या ए या मम्मा या
नानूबाई परिवार फॅमिली गेट टुगेदर. आज हा सोहळा रात्री खूप चांगल्या प्रकारे पार पाडला. सगळेजण खुश आहेत. सगळे तुम्ही बघू शकता तिथे कसे सगळेजण एन्जॉय करत आहेत. सगळे मजेत आहेत. आता ही नानूबाई परिवाराची पहिली ट्रिप होती, म्हणजे पहिली गेट टुगेदर होती. आता इथे थांबून चालणार नाही, तर आपल्याला पुढची ट्रिप पण घेतली पाहिजे. तर आपण मोठ्यांना मान देत देत आता विचारूया काय कसं करायचं. आपण सर्वप्रथम वळूया आपल्या माणिक मामांकडे, जे मोठे जावई आहेत नानूबाई परिवारचे. या माणिक मामा, बा आता तू सगळ्यात मोठा जावई आहे नानूबाई परिवारचा. आता आपली ही पहिली गेट टुगेदर जाईल, सगळ्यांना आनंद जाईल, सगळे लाईक खुश आहेत. आणि आपले अरुण मामा बघ, आपली पहिली गेट टुगेदर झाली बरोबर, आणि सगळेजण लाईक खुश आहे. सगळ्यांना बरं वाटलं, आपण सगळे फॅमिलीशी आपण जमलो. आता माझा लाण्याचा ससरा व्हिडिओ चाललाय. हो रे, तुझ्या बघी बघ आता आपला हे नानूबाई परिवारचा पहिला गेट टुगेदर जायला, सगळ्यांना लय आनंद जायला, सगळे खुश आहेत बरोबर. आणि सगळे बोलतात काय असा फंक्शन आपल्याला होत राहायला पाहिजे. ठीक आहे, 2 वर्षांची 2 वर्षांची एकदम होत राहायला पाहिजे. आपण कोली आहो. आता आपण डोंगरी गलीच्या हॉल वर गेला, ठीक आहे, क्लोजअप घे बघ. शाका बाबा बोल सगळ्यांजो होकार दिला. ओके, आता तू सगळ्यांना